हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तुम्ही गेल्या ब्लॉगमध्ये पाहिलंच, म्हणजे मी पार्ट बनवले होते, तर त्या धोंडे जेवण वगैरे सगळा कार्यक्रम झाला होता आणि आम्ही आता निघालो होतो शेतामध्ये जांभळं आणायला. तर तुम्ही ना हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. किती जांभळं? ओ माय गॉड. आणि तुम्ही इथे बघू शकता एवढी जांभळं लागलेली आहेत ना, म्हणजे पूर्ण झाड असं लकडून गेलेलं आहे. हाताला पण येत होते. आम्ही येताना पाटी घेऊन आलतो की बाबा जास्त घेऊन जाता येतील सोबत म्हणून. पण ते काय होतं ना, वरती असं काठीनं वगैरे पाडायला गेलो ना, ते खाली पडले की मातीतच हे होते. त्यामुळे जेवढे हाताला येतात ना आणि जेवढे कॅच करता येतात ना तेवढे करून घेतले आणि सगळे गोळा करून घेतले. आणि हे जांभळं कसं ना ताजे ताजे, म्हणजे 1-2 दिवस जरी ठेवले ना तरी त्याला बुरशी येते किंवा काहीतरी होतं. त्यामुळे आम्ही भरपूर खाऊन घेतले. नाही तर आमची निघायची तयारी सुरू होती. सगळ्यांच्या गप्पा वगैरे मारायचं सुरू होतं इथे बसून. आधी सांगते मोठं लावलं का वहिनी जाणता बरोबर कसं दिसतंय छान उगा हल्ला काय पोट आता हर्षदा बी तेवढीच तुझी एवढीच टिकलेली ती तुझं ध्यान झालं त्याच्यापेक्षा बारकी वहिनी बी एवढीच लिहिते म्हणलं काय करा त्याच्यापेक्षा बारकी मनातल्या मनात म्हणलं काय नाही वाटतं त्यांना. आणि इथे ह्यांनी मोगऱ्याचे कटिंग करून घेत होते, कारण कुंडीमध्ये लावायचे होते. देवाला फुलं वगैरे देवपूजा करताना नसतेच आणि जेव्हा पाहिजे तेव्हा लगेच असं जाऊन विकत तर आणू शकत नाही आम्ही. त्यामुळे घरी 2-4 जरी फुलं असते ना तरी छान वाटतं की आपल्या कुंडीतली, म्हणजे आपल्या घरची फुलं ठेवतो देवाला म्हणून. आणि इथं सगळ्यांचं ना आजोबा सगळ्यांना पैसे देत होते. सगळ्यांचं ते घेणं सुरू होतं, टाटा बाय बाय करणं सुरू होतं. छान असं खूप छान टाईम गेला आमचा आल्यावर. तुला मिरर चला कोण राहिलं हात वर करा, खावलं कोण राहिले. तर सगळेच निघाले होते, तसं आम्ही पण निघालो. जाता जाता अंधार पडला होता आम्हाला. माझी व्हिडिओज आवडत असते तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.